बघा मुलांनो, अधिक स्पष्टीकरण करणार आहोत आपण नफा आणि तोटा या प्रकरणाचं. बघा, एका शाळेत दिवाळी निमित्त पंथी रंगवा हा उपक्रम घेतला. त्यासाठी 1000 रुपयांना 1000 पंत्या खरेदी केल्या. 200 रुपयांचे रंग आणले. पंत्या शाळेत आणण्यासाठी 100 रुपये वाहतूक खर्च आला. रंगवलेल्या पंत्या 2 रुपयास एक याप्रमाणे विकल्या. तर या व्यवहारात नफा झाला की तोटा झाला हे आपल्याला काय करायचं आहे, इथे स्पष्ट करायचं आहे की ज्या काही पंत्या आपण आणलेल्या आहेत त्या आपण रंगसुद्धा आपण इथे विकत घेतलेल्या आहेत, पंत्यासुद्धा आणलेल्या आहेत आणि 2 रुपयाला एक पंथी आपण इथे विकलेली आहे. तर आपल्याला बघायचं आहे की ह्या पंत्या जेव्हा आपण खरेदी केल्या तेव्हा त्याची खरेदी किंमत किती होती आणि जेव्हा आपण त्या तयार करून त्यांना रंगरंगोटी करून जेव्हा आपण त्या विकल्या तेव्हा आपल्याला त्याची विक्री किंमत ही मिळणार आहे. आणि मग खरेदी किंमतमधून विक्री किंमत ही आपल्याला वजा करून आपल्याला नफा झाला की तोटा झाला हे सुद्धा आपल्याला कळणार आहे. बघूयात. पहा मुलांनो, इथे काय सांगितलेलं आहे की अंजूच्या म्हणण्याप्रमाणे, कुणाच्या तर अंजूच्या म्हणण्याप्रमाणे पंत्यांची खरेदी किंमत किती आहे मुलांनो? पंते ज्या आपण घेतलेल्या आहे त्या पंत्यांची खरेदी किंमत आहे 2000 रुपये. 1000 रुपये, सॉरी. किती मुलांनो? तर पंत्यांची जी खरेदी किंमत आहे ती आहे 1000 रुपये. किती मुलांनो? तर 1000 रुपये. व विक्री किंमत आहे मुलांनो किती? 2000 रुपये. पंत्यांची जी खरेदी किंमत आहे ती खरेदी किंमत आहे 1000 रुपये आणि विक्री किंमत जी आहे ती आहे मुलांनो 2000 रुपये. बघा, म्हणजे 1000 रुपयाचा नफा झालेला आहे. किती मुलांनो? तर 1000 रुपयाचा त्यांना काय झालेला आहे? नफा झालेला आहे. पण अंजूचे हे म्हणणे बरोबर नाही. बघा, कारण खरेदीशिवाय रंग, वाहतूक खर्च, हमाली, जकात इत्यादींसाठी जो खर्च होतो तो मूळ खरेदीत मिळवला म्हणजे एकूण खरेदी मिळते. आता बघा, इथे आपल्याला काय दिसून येत आहे तर 1000 रुपयाचा आपल्याला नफा झालेला दिसून येत आहे. पण आपण खरेदी फक्त पंत्या केल्या आहेत का? तर नाही. आपण काय काय केलेलं आहे मुलांनो? तर रंग देखील विकत घेतलेले आहे. तसेच त्याला वाहतूक खर्च सुद्धा लागलेले आहे, हमाली सुद्धा आहे, जकात सुद्धा आहे. हा जो सगळा खर्च आहे तो आपल्याला कशामध्ये ॲड करावा लागणार आहे? तर खरेदी किंमतमध्ये तो आपल्याला ॲड करावा लागणार आहे, त्याच्यामध्ये मिळवावा लागणार आहे. बघूयात. तर बघा मुलांनो, 1000 पंत्या अधिक 200 रंग अधिक 100 वाहतूक खर्च आहे 1300 रुपये. असा एकूण खर्च किती झालेला आहे पहा मुलांनो. म्हणून 2000 रुपये बरोबर 1300 बरोबर 700 रुपये एवढा नफावरील व्यवहार झालेला आहे. आपण काय केलेलं आहे मुलांनो? तर 1000 आपण पंत्या घेतलेल्या आहे आणि त्या 2000 रुपयामध्ये विकलेल्या आहे. पण खरेदी किमतीमध्ये आणखी जो काही आपल्याला खर्च आलेला आहे, जसं रंगाचा, वाहतुकीचा जो काही आपल्याला खर्च आलेला आहे तो सुद्धा आपल्याला काय करायचा आहे? तर पंत्या म्हणजे खरेदीमध्ये आपल्याला तो ॲड करायचा आहे. म्हणून आपण बघा 1000 मध्ये 200 प्लस 100 हे काय केलेले आहे तर ॲड केलेले आहे. किती मुलांना? 200 आणि 100 हे आपण कशामध्ये ॲड केलेले आहे तर 1000 रुपयामध्ये ते ॲड केलेले आहे. मग टोटल किती होतात मुलांना? तर 1300 रुपये हे टोटल होतात. मग बघा, म्हणून 2000 रुपये वजा 1300 रुपये. मग 2000 रुपयामधून आपल्याला 1300 काय करायचे आहे तर वजा करायचे आहे. मग आपलं उत्तर किती येणार आहे मुलांना? तर आपलं उत्तर येणार आहे 700 रुपये. तर आपल्याला 1000 नफा झाला का? नाही. तर आपल्याला 700 रुपये हा काय झालेला आहे? नफा झालेला आहे. किती मुलांना? आपल्याला आपल्या व्यवहारामध्ये किती नफा झालेला आहे? तर 700 रुपये नफा झालेला आहे. पुढे बघूयात. बघा मुलांनो, पुढचं आपलं काय एक्झाम्पल आहे? संभाजीरावांनी एक यंत्र 80,000 रुपयास कारखान्यातून खरेदी केले. ते यंत्र आणताना त्यांना 1600 रुपये 1600 रुपये काय भरावा लागलेला आहे तर कर भरावा लागलेला आहे. 800 रुपये वाहतूक खर्च आलेला आहे व 300 रुपये त्यांना हमाली द्यावी लागलेली
आहे ते यंत्र त्यांना 1,00,000 रुपयास विकले तर त्यांना किती नफा झाला आहे. बघा, त्यांनी एक यंत्र आणलेलं आहे, तर ते यंत्र जे आहे ते कितीचं आहे तर 80,000 रुपयाचं आहे. पण त्यांनी जी काही खरेदी किंमत इथे मांडलेली आहे 80,000 रुपये, ते यंत्र घरी आणण्यासाठी त्यांना काही मध्ये काय लागलेला आहे तर खर्च लागलेला आहे. तर तो कुठला खर्च आहे बघा, त्यांना 800 रुपये काय भरावं लागलं आहे तर वाहतूक खर्च त्यांना 800 रुपये करावा लागलेला आहे. त्यानंतर त्यांना 300 रुपये काय आलेला आहे मुलांनो, तर त्यांना 300 रुपये काय आलेला आहे तर हमाली द्यावी लागली आहे. म्हणजेच ते मशीन उचलण्यासाठी 300 रुपये हमालाला द्यावे लागले आहेत. त्यानंतर बघा, ते यंत्र जे आहे त्यांनी 1,00,000 रुपयामध्ये विकलेलं आहे. किती मुलांनो, तर 1,00,000 रुपयामध्ये त्यांनी ते यंत्र विकलेलं आहे. तर त्यांना किती नफा झालेला आहे. पण आपल्याला आधीच्या उदाहरणामध्ये आपण काय बघितलेलं की जे काही आपली खरेदी किंमत आहे त्या खरेदी किमतीमध्ये जो काही त्या वस्तूला आणण्यासाठी, रंगवण्यासाठी किंवा इतर काही कारणांसाठी खर्च लागलेला आहे तो खर्च सुद्धा आपल्याला काय करायचा आहे तर खरेदी किमतीमध्ये ॲड करायचा आहे. आणि मग जेव्हा आपण वजाबाकी करू आणि जो काही संख्या आपल्याला येईल तो आपला काय असणार आहे, तोटा असणार आहे किंवा नफा असणार आहे. बघा मुलांनो, यंत्र खरेदीसाठी झालेला खर्च काय आहे मुलांनो, की यंत्र खरेदीसाठी झालेला खर्च बरोबर यंत्राची किंमत, नंतर त्यांना काय द्यावं लागलेलं आहे तर त्यांना कर द्यावा लागलेला आहे. काय मुलांनो, त्यांना कर भरावा लागलेला आहे. किती मुलांनो, तर 1,600 रुपये 1,600 रुपये त्यांना कर भरावा लागलेला आहे. त्यानंतर अधिक वाहतूक खर्च, जो वाहतूक खर्च आहे तो 800 रुपये त्यांना इथे द्यावा लागलेला आहे. त्यानंतर हमाली खर्च देखील त्यांना द्यावा लागलेला आहे. म्हणजेच यंत्राची जी किंमत आहे ती किती आहे मुलांनो, तर ती आहे 80,000. बघा, यंत्राची किंमत किती आहे तर 80,000 प्लस मुलांनो जो कर त्यांना भरावा लागलेला आहे तो आहे 1,600 रुपये, प्लस वाहतूक खर्च किती लागलेला आहे तर तो 800 रुपये लागलेला आहे. आणि हमाली त्यांना किती द्यावी लागलेली आहे तर 300 रुपये त्यांना हमाली द्यावी लागलेली आहे. नंतर ह्या सगळ्यांचं आपल्याला काय करावं लागलं आहे मुलांना, तर बेरीज करायची आहे. आणि बेरीज काय येत आहे मुलांना, तर इथे बेरीज येत आहे 82,700 रुपये एवढे इथे आपले काय येत आहे टोटल इथे खरेदी किंमत आपली येत आहे. किती मुलांना, तर 82,700 रुपये. पुढे बघा, म्हणजेच एकूण खरेदी किंमत जी आहे मुलांनो, ती खरेदी किंमत आपली 80,000 आहे का, नाही, तर त्या वस्तूंना आणण्यासाठी किंवा त्या वस्तूला विकण्या इतपत जेवढा काही मध्ये खर्च लागणार आहे तो सुद्धा आपल्याला खरेदी किमतीमध्ये ॲड करून आपली जी किंमत आहे खरेदी किंमत ती किती झालेली आहे तर 82,700 रुपये एवढी झालेली आहे. मग 82,700 रुपये आपण काय करणार आहोत तर 1,00,000मधून आपण ती मायनस करणार आहोत. आणि मग जी काही संख्या आपल्याला मिळणार आहे तेवढा आपला काय असणार आहे तर तेवढा आपला नफा असणार आहे. बघा मुलांना, इथे सूत्र आपल्याला काय येणार आहे की नफ्याचं सूत्र आहे म्हणून नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. बघा, आता आपल्याला इथे विक्री किंमत लिहायची आहे. विक्री किंमत किती सांगितलेली आहे मुलांना, तर 1,00,000 रुपये एवढी सांगितलेली आहे. आणि खरेदी किंमत जी आहे ती आपली किती आहे, एकूण पूर्ण खरेदी किंमत जी आहे ती आहे 82,700. आणि 1,00,000मधून आपल्याला काय करायचं आहे तर 82,700 रुपये हे मायनस करायचे आहे. आणि मग आपलं उत्तर किती येणार आहे तर 17,300 एवढा आपलं बेनिफिट झालेला आहे, आपला नफा झालेला आहे. बघा मुलांनो, या व्यवहारात संभाजीरावांना किती नफा झालेला आहे तर 17,300 रुपये एवढा काय झालेला आहे संभाजीरावांना तर नफा झालेला आहे. पुढचं उदाहरण बघूया. पहा मुलांना, आपलं जे दुसरं उदाहरण आहे ते काय आहे तर जावेद भाईंनी 4,300 रुपयास एक याप्रमाणे 35 मिक्सर खरेदी केले. किती मिक्सर खरेदी केले तर 35 मिक्सर त्यांनी काय केलेले आहे तर खरेदी केलेले आहे. किती मुलांनो, 4,300 रुपयास 4,300 रुपयास एक याप्रमाणे त्यांनी 35 मिक्सर हे त्यांनी खरेदी केलेले आहे. ते दुकानात आणण्यासाठी त्यांना 2,100 रुपये काय आलेला आहे तर खर्च आलेला आहे. ते दुकानामध्ये आणण्यासाठी त्यांना खर्च किती आलेला आहे तर 2,100 रुपये त्यांना खर्च आलेला आहे.
व त्यांना व्यवहारात 2100 रुपये, किती मुलांनो, तर व्यवहारात त्यांना 2100 रुपये नफा अपेक्षित आहे. व्यवहारात त्यांना किती, तर 2100 रुपये नफा काय आहे, तर अपेक्षित आहे. तर त्यांनी प्रत्येक मिक्सर किती किमतीस विकावा. आता त्यांनी 35 मिक्सर तर त्यांच्या शॉपमध्ये आणलेले आहेच, पण त्यांनी कुठल्या हेतून ते मिक्सर आणलेले आहे की मी ज्या किमतीला आणले त्याच किमतीला मी विकणार आहे का, नाही. कारण मला ते मिक्सर आणण्यासाठी काय लागलेलं आहे, तर वाहतूक खर्च लागलेला आहे, कर भरावा लागलेला आहे किंवा हमाली द्यावी लागलेली आहे. म्हणून हे सगळे खर्च जे आहे मी ते काय करणार आहे, तर ॲड करणार आहेत आणि मग ती माझी काय झालेली आहे, तर ती माझी खरेदी किंमत झालेली आहे. मग ह्या खरेदी किमतीपासून जर मी विक्री त्या वस्तूची केली तर त्यानंतर मला काय मिळाला पाहिजे, तर नफा मिळाला पाहिजे. मग मी ठरवणार आहे की प्रत्येक मिक्सर मी कितीमध्ये विकल्यानंतर मला काय मिळणार आहे, तर बेनिफिट मिळणार आहे किंवा नफा मिळणार आहे. तर कसा तो नफा मिळणार आहे पहा मुलांनो, एका मिक्सरची खरेदीची किंमत किती आहे, एक मिक्सर त्याने होलसेलमधून घेतलेला आहे तो आहे रुपये 4300. किती मुलांनो, 4300 रुपये. 35 मिक्सरची खरेदीची किंमत आता आपण काय करणार आहोत की 4300ला कशाने गुणणार आहोत, तर 35ला गुणणार आहोत. किती मुलांनो, 4300ला आपण 35ने काय करणार आहोत, तर गुणणार आहोत. बघा 4300 गुणिले 35 आणि आपलं उत्तर जे आलेलं आहे मुलांना किती आलेलं आहे, बघा इथे मुलांना जेव्हा आपण 4300 गुणिले 35 याचा आपण गुणाकार करू तेव्हा आपले जे उत्तर आहे ते किती येणार आहे मुलांनो, तर 1,50,500 रुपये एवढं आपलं इथे उत्तर येणार आहे. बघा मुलांनो, मिक्सरची एकूण खरेदी किती आहे, तर मिक्सरची एकूण किंमत अधिक वाहतूक खर्च, आपल्याला तो वाहतूक खर्च जो आहे तो ॲड करावा लागणार आहे. कशामध्ये, मिक्सरची जी आपण एकूण खरेदी केलेली आहे त्याच्यामध्ये. बघा एकूण मिक्सर जे आहे ते आपण कितीमध्ये घेतलेले आहे, 35 मिक्सर जे आपण घेतले आहेत ते कितीमध्ये घेतलेले आहेत, तर 1,50,500 रुपयामध्ये आपण 35 मिक्सर घेतलेले आहे. पण आपल्याला वाहतूक खर्च देखील आलेला आहे. किती मुलांनो, तर 2100 रुपये हा वाहतूक खर्च आलेला आहे. म्हणून आपण 1,50,500 मध्ये 2100 काय केलेले आहे, तर ॲड केलेले आहे, बेरीज केलेली आहे. मग बेरीज केल्यानंतर आपली जी रक्कम आहे ती किती होती मुलांनो, तर 1,52,600 रुपये एवढा काय होतं आपल्या मुलांनो, तर एवढी आपली किंमत होते. किती मुलांनो, 1,52,600 रुपये. मग बघा जावेद भाईंना 21,000 रुपये नफा झाला. बघा त्यांना किती नफा झालेला आहे, तर 21,000 रुपये एवढा त्यांना नफा झालेला आहे. बघा मुलांनो, विक्रीनंतर अपेक्षित रक्कम किती आहे, तर 1,52,600 अधिक 21,000 म्हणजेच त्यांच्या आपल्याला काय करावे लागणार आहे मुलांनो, बेरीज करावी लागणार आहे. आणि बेरीज झाल्यानंतर आपलं उत्तर किती येतं आहे मुलांनो, तर 1,73,600 रुपये एवढं आपल्याला काय येणार आहे, तर उत्तर येणार आहे. पुढे पाहूया मुलांनो, विक्रीनंतर अपेक्षित रक्कम जी आहे ती किती आहे मुलांनो, तर 1,52,600 रुपये एवढी आहे. आणि त्यामध्ये आपण ॲड काय केलेला आहे, तर वाहतूक खर्च 21,000 रुपये जो आहे तो आपण त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. टोटल रक्कम किती होत आहे मुलांनो, तर 1,73,600 रुपये एवढं टोटल होत आहे. त्यानंतर 35 मिक्सरची एकूण विक्री किती आहे मुलांनो, तर 1,73,600 रुपये एवढी आहे. त्यानंतर बघा एक मिक्सरची किंमत जर आपल्याला काढायची आहे तर आपल्याला काय करावं लागणार आहे की 1,73,600ला 35ने आपल्याला काय करायचं आहे, तर भागायचं आहे. आणि 35ने जेव्हा आपण 1,73,600ला भागू तेव्हा आपलं उत्तर काय येणार आहे, तर 4,960 रुपये येणार आहे. म्हणजे जावेद भाईंना प्रत्येक मिक्सर जे आहे ते 4,960 रुपयांना विकावे लागणार
आहे. जर त्यांना जास्तीचा नफा हवा असेल तर त्यांनी एक जे मिक्सर आहे ते त्यांनी घेतलं 4,300 रुपयाला, पण त्यांना विकावं कितीमध्ये लागणार आहे तर 4,960 रुपयाला त्यांना विकावं लागणार आहे. तरच त्यांना काय होणार आहे तर नफा होणार आहे. पुढचं उदाहरण बघूया. बघा मुलांनो, मागील पाठामध्ये आपण काय शिकलो होतो तर शेकडेवारी हे आपण शिकलो होतो. तसेच बघा, शेकडा नफा किंवा शेकडा तोटा म्हणजे वस्तूची खरेदीच्या किमतीशी टक्क्यामध्ये केलेली तुलना. काय मुलांनो, शेकडा नफा किंवा शेकडा तोटा म्हणजे काय तर वस्तूची जी काही खरेदीची किंमत आहे तिच्या टक्क्यामध्ये केलेली तुलना. बघा, उदाहरणार्थ जेव्हा आपण 20% नफा किंवा तोटा झाला असे म्हणतो तेव्हा एकूण खरेदी 100 रुपये असल्यास नफा किंवा तोटा किती होणार आहे मुलांनो तर 20 रुपये एवढा होणार आहे. तर बघा मुलांना, आपण मागील पाठात जे काही शेकडेवारी शिकलो त्याच प्रकारचं हे एक उदाहरण आहे. आपल्याला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा आपल्याला इथे काढायचा आहे. बघूया मुलांनो. पहा मुलांनो, अब्बासने 400 रुपयांची भाजी खरेदी करून ती 650 रुपयांना विकली, तर बलबीरने 300 रुपयांची फळे खरेदी करून 500 रुपयाला विकली. कोणाचा व्यवहार जास्त फायदेशीर झाला हे आपल्याला इथे सांगायचं आहे. इथे 2 कॅरेक्टर दिलेले आहे मुलांना, काय तर अब्बास आणि कोण मुलांनो तर बलबीर. ह्या दोघांनी काय केलेलं आहे तर अब्बासने 400 रुपयांची भाजी खरेदी करून ती 650ला विकलेली आहे आणि बलबीरने काय केलेलं आहे ते 300 रुपयांची फळे त्याने घेतलेली आहे आणि ती 500 रुपयांना विकलेली आहे. तर कोणाचा जो व्यवहार आहे तो जास्त फायदेशीर झालेला आहे, बलबीरचा झालेला आहे की अब्बासचा झालेला आहे ते आपण इथे बघणार आहोत. पहा मुलांनो, अब्बासचा नफा आपण काय म्हणणार आहोत तर A% असा मानणार आहोत आणि बलबीरचा जो नफा आहे आपण तो B% असे मानणार आहोत. बघा, अब्बासचा नफा किती तर A आणि बलबीरचा जो नफा आहे आपण तो B% असे मानणार आहोत. बघा, A/100 बरोबर किती मुलांनो तर 250. तर बघा मुलांनो, A/100 बरोबर 250 छेद किती तर 400. बघा, A/100 गुणिले 100 आपल्याला आता काय करायचं आहे तर दोन्ही बाजूने 100ने हे गुणायचं आहे. बघा, 250 गुणिले 100 छेद 400 बरोबर आपण ह्या दोघांचा काय केलेला आहे तर इथे गुणाकार केलेला आहे. म्हणून 250 छेद किती आलेले आहेत तर 400 आलेले आहे. नंतर 125 छेद 200. आता आपण काय केलेलं आहे की 125 छेद 200 आपण इथे याचं काय केलेलं आहे तर याची भागाकार केलेला आहे. बरोबर 125ला आपल्याला काय करायचं आहे तर 2ने भागायचं आहे. आपलं उत्तर काय आलेलं आहे मुलांनो तर 62 1/2 असं आपलं काय आलेलं आहे तर उत्तर आलेलं आहे. म्हणजेच आता आपण बलबीरचा जो नफा आहे तो आपण B मानलेला आहे. तो बघा कसा आलेला आहे तर B/100 बरोबर 200/300. बघा मुलांनो, B/100 बरोबर 200/300. नंतर बघा, Bला आपण कशाला गुणलेलं आहे तर 100ने गुणलेलं आहे. B/100 गुणिले 100 बरोबर काय आहे मुलांनो 200 गुणिले 100/300. आता याचा आपण काय केलेलं आहे तर त्याचा आपण गुणाकार केलेला आहे 200/3 आणि 3ने आपण 200ला भागितल्यानंतर आपलं जे उत्तर आहे ते आपल्याला मिळालेलं आहे 66.2/3 एवढं आपलं इथे उत्तर मिळालेलं आहे. बघा, जे बलबीरचं आहे ते 62.1/2 आणि आपल्याला हे जे उत्तर आहे ते मिळालेलं आहे 66.2/3. म्हणजेच काय मुलांनो तर बलबीरचा व्यवहार जास्त फायदेशीर झालेला आपल्याला इथे दिसून येतो. कुणाचा मुलांनो तर बलबीरचा, ज्याला आपण A हा मांडलेला, त्याचा व्यवहार जो आहे तो जास्त झालेला म्हणजे 66.2/3 झालेला आपल्याला इथे दिसून येतो. म्हणजेच त्याला जो त्याचा व्यवहार आहे तो कसा झालेला आहे तर तो फायदेशीर असा झालेला आहे. पुढचं उदाहरण बघूया. बघा मुलांनो, इथे आपण शेकडा नफा आणि शेकडा तोटा हे बघणार आहोत. आपलं उदाहरण काय आहे ते बघूयात मुलांनो. तर सीमाने 800 रुपयाची भाजी खरेदी केली व 40 रुपये गाडी भाडे देऊन ती दुकानात आणली.
सर्व भाजी विकून तिला 966 रुपये मिळाले तर तिला नफा झाला की तोटा झाला आणि शेकडा किती हे आपल्याला सांगायचं आहे. बघा, शेकडा नफा किंवा तोटा काढण्यासाठी एकूण खरेदी आपण इथे काय करणार आहोत तर काढणार आहोत. बघा, एकूण खरेदी बरोबर मूळ खरेदी अधिक गाडी भाडे. बघा मुलांनो, मूळ खरेदी जी आहे ती किती आहे तर 800 रुपये आहे, अधिक गाडी भाडे किती आहे तर 40 रुपये आहे, बरोबर 800 अधिक 40 किती होतात मुलांनो तर 840 रुपये होतात. म्हणजेच ही झाली एकूण खरेदी किंमत आपली झालेली आहे 840 रुपये. त्यानंतर बघा मुलांनो, आता आपण काय केलेलं आहे, चला तर मग आपण काय करूया की त्याचं सूत्र जे आहे कुठलं मुलांनो तर नफा बरोबर विक्री किंमत वजा एकूण खरेदी किंमत. जी आपली विक्री किंमत आहे ती किती आहे मुलांनो तर 966 आहे वजा 840, आणि जर आपण वजाबाकी केली तर आपलं उत्तर किती आलेलं आहे तर 126 हे आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणून y/100 बरोबर 126/840. y/100 गुणिले 100 बरोबर 126/840 गुणिले 100/1, आणि y बरोबर काय आलेलं आहे मुलांनो तर y बरोबर 15 हे आलेलं आहे. म्हणून सीमाला शेकडा नफा हा किती झालेला आहे तर तिला शेकडा नफा हा 15 एवढा तिला शेकडा नफा झालेला आहे.